मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज आपल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये योगायोग संतांचा आशीर्वाद भगवंत समन्वय मिळून आजचा हा सत्संग कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. प्रसन्नता व्यक्त करतो की सहज या हनुमान मंदिरामध्ये एक दिवस येऊन गेलो असताना माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली, या हनुमानजी महाराजाची एक 5-10 मिनिट सेवा आपल्याला करायला मिळावं. 5-10 माणसं तरी घेऊन करावं. परंतु संकल्पाचं बळ एवढं मोठं आहे, कल्पनाही अशी केली नव्हती की इथं एवढा कार्यक्रम हे लोक करतील, हे माणसं इथं हे काम करतील. तर प्रसन्नता व्यक्त करून या कार्यक्रमामध्ये विषयी प्रवेश करण्यापूर्वी श्री हनुमानजी महाराजांना साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त संत मंडळी, भाविक, श्रोते मंडळी, सज्जन, मातृशक्ती, विशेष करून महिला मंडळी, या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम. आजचा कार्यक्रमाचा हा योग काय आहे? कुठल्याही कार्यक्रमाला एक प्रवृत्ती निमित्त असते की का बरं हे कार्यक्रम ठेवलेला आहे, कशामुळे ठेवलेला आहे, काय उद्देश काय असेल याचा, असं अनेकाच्या मनामध्ये प्रश्न उठतात. कशासाठी ठेवला असेल? तर आपण त्याला कशासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत. अनेकाचे अनेक प्रश्नही असतात आणि समाजामध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या काळामध्ये कार्यक्रम ठेवायचा, माणसाची ओळख करायची, याच्या मागे आज सध्याच्या काळातलं मोठं कारण आहे काय की राजनीती. तर ते डोक्यातून काढा की मला तर राजनीतीचा काही संबंध नाही. एक दुसरी आहे महाराजनीती. महाराजां समाजाची ओळख करायची, परिचय करायचा आणि हळूहळू त्यांच्याकडे पावती बुक पसरायचं. 1000 लेवा 500 लेवा हे महाराज नीती सुरू झाली. राजनीती तर आहेच, तर त्याचीही चिंता अजिबात कोणीही करायची नाही. तिसरी गोष्ट आहे समाजाचा परिचय करून घ्यायचा आणि मला गुरु करून घ्या म्हणून हळूच शिष्य करायचे. त्याचीही चिंता अजिबात कोणीही करायची नाही. मग काहीच नाही तर मग ठेवलं कशाला कार्यक्रम? राजनीती नाही, महाराजनीती नाही, गुरुनीती नाही, तर मग कार्यक्रम कशासाठी आहे? कार्यक्रम फक्त एवढ्याचसाठी आहे की आम्ही माणूस आहोत म्हणून कार्यक्रम आहे, बाकी कशासाठी नाही. आणि परमार्थ हे प्रत्येकांचा स्वयंसिद्ध जन्मसिद्ध हक्क आहे.
परमार्थासाठी परिस्थितीची गरज अट नाही. परमार्थासाठी वयाची अट नाही. परमार्थासाठी जातीची अट नाही. परमार्थासाठी लिंगभेदाची अट नाही. परमार्थासाठी अधिकारी अनधिकारीची अट नाही. परमार्थासाठी फक्त एकच अट आहे, ते म्हणजे मनाची पवित्रता आणि देवाची भूक. या दोन गोष्टीची गरज आहे. मग ते म्हातारा असो, तरुण असो, बालवयातला असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही जाती जमातीतला असो, कोण्याही परिस्थितीतला असो, नौकर वर्ग असो, व्यापार वर्ग असो, उच्च शिक्षण शिकलेला असो, माझ्यासारखा अनपढ असो, सर्वांना अधिकार आहे भगवंत प्राप्त करण्याचा, भजन करण्याचा, परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. एक परमार्थ हे आपलं निजरूप आहे, आपलं घर आहे. परमार्थ आपली संस्कृती, आपलं जे काही परमार्थ आहे ते आपलं घर आहे. आपल्या घरी राहण्याला आपणाला कोणाची परवानगी घ्यायची का? आपल्या घरी बसायला कोणाचं सर्टिफिकेट पाहिजे का? आवश्यकता नाही. कर्मचारी लोक आले असतील इथं, काही ना काहीतरी असतीलच. त्या कर्मचारी लोकांना विचारा, घरून निघाला एक कर्मचारी बाहेर, बँकेत निघाला असेल, शाळेत निघाला असेल, विद्युत शाखामध्ये काम करणारा असेल, कृषी विभागामध्ये काम करणारा असेल, शैक्षणिक विभागामध्ये काम करणारा असेल, कुठल्याही विभागात काम करणारा एक अधिकारी, एक ऑफिसर आपल्या घरून निघाला आणि वाटेत कोणीतरी भेटलं त्याला आणि विचारलं, कुठं चालला? बँकेत चाललो. कसं काय? पैसे उचलायचे आहेत, नाही तर जमा करायचे आहेत. सांगता येईल कारण. कुठं चाललात? लग्नाला चाललो. कुठं चाललात? बोदडीला चाललो. कसं काय? लग्न आहे तिथं. कुठं चाललात? बोदडीला चाललो. कसं काय? बँकेसाठी. कुठं चाललात? बोदडीला. कसं काय? बाजारला चाललो. तर कुठं चाललो असं सांगितल्यानंतरही कसं काय चाललात असा प्रश्न करतेच पुन्हा, आहे की नाही? पण जेव्हा तुम्ही आपल्या कार्यालयातून परत घरी येता तुम्ही, तेव्हा तुम्हाला कोणीतरी भेटलं आणि विचारलं, कुठे चाललात? घरी चाललो. कसं काय? आता विचारणार, इकडून जाताना का चाललात हा प्रश्न असेल त्याच्यासमोर, पण तिकडून येताना, आपल्या घरला येताना कसं काय चालला असं कोणी विचारणार नाही. तसं तुम्ही हे सत्संग कसं काय, म्हणजे आमच्या घरी आम्ही चाललो, कसं काय जात आहे प्रश्न आहे का? इकडून तिकडं जाताना प्रश्न असेल, परंतु तिकडून इकडे येताना प्रश्न नाही. तसं परमार्थ हे आमच्या घरी जाण्याचा मार्ग आहे. म्हणून कोणीही प्रश्नार्थक चिन्ह नाही याच्यासमोर की तुम्ही कसं काय सत्संग ठेवलात. हे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आम्ही करणार, हे आमचा स्वभाव आहे, हे आमचा स्वधर्म आहे, हे आमची निजता आहे, आमचा हक्क आहे, अधिकार आहे. प्रश्न मिटला? डोक्यातून गेलं ना कसं काय ठेवलेलं आहे? आपल्या घरी आपण चाललेले आहोत, आता कसं काय म्हणायचा प्रश्न नाही. एक मिटला, खटका गेला डोक्यातला. मलाही बरेच लोक विचारतात, तिकडं कसं काय? अरे तिकडं माणसं आहेत, तिकडं माणसं आहेत.
मग हे तुम्हालाच कसं काय दिसतात माणसं? प्रश्न आहे. अनेक महाराज येतात, अनेक मोठे मोठे लोक येतात, मग हे माणसं तुम्हालाच का दिसलं? तर त्याचं कारण आहे, जेवढं माणूस उंच जाईल तेवढं खालचे माणसं लहान दिसायला सुरू होतात. म्हणून कधी कधी उंच गेलेल्या माणसाला खाली येऊन बघण्याची गरज आहे, तेव्हा त्याला माणसं दिसायला सुरू होतात, आहे की नाही? म्हणून इकडं कसं काय माणसं आहेत आमचे, माणसं आहेत हो, पण माणसं असले म्हणजे काय झालं? नुसते माणसं नाही आहेत, माझे माणसं आहेत, आपले माणसं आहेत, अजून एक त्याच्यामध्ये. तर हे सत्संग तुमचा सर्वांचा अधिकार आहे. कोणीही कोण्याही परिस्थितीत असो, अनुकूल परिस्थिती असो, प्रतिकूल परिस्थिती असो, कोण्याही परिस्थितीतून तुम्ही तुमच्या आत्मसुखापासून, परमार्थापासून वंचित राहू नये, वेगळं राहू नये, याचा प्रयत्न म्हणजे आजचा सत्संग आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे, कोणीही वंचित राहू नये. आपला अधिकार असून जर आपण ते नाही केला तर ते चूक कोणाची? आपली चूक आहे. म्हणून आपण सर्वांनीच हिंदू म्हणून, माणूस म्हणून, भारतीय परंपरा म्हणून, ऋषी मुनीची संतान म्हणून हे करणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत नितांत आवश्यक आहे. खूप खूप करणं गरजेचं आहे. मग स्त्री असो पुरुष असो, सत्संगाचा अधिकार सर्वांना आहे, देवदेव करायचा अधिकार सर्वांना आहे. एक मग असं केल्यानं काय होतंय? असं केल्यानं एकच होतंय, जसं आपला चेहरा आपणाला पाहायचा असेल तर आपण कशाचा आधार घेतो? सांगा महिला मंडळी, आपल्याला रोजची सवय आहे ना, चेहरा तपासून घ्यायचा असेल तर काय करतो? आरसा पाहून घेतो ना. तसं आपणाला आपलं जीवन तपासायचं असेल तर सत्संग हे आरसा आहे आपल्यासाठी. कुठं माझं चुकालंय, माझा हक्क असून मी का करीत नाही? जसं आपल्याकडे धन, रुपये, पैसे, सोनं असून ठेवलेली जागा जर चुकून गेली असेल तर असूनही उपयोग नाही. कधी कधी तुमच्या जीवनात असं घडतं ना, कामाच्या घाईघाईनं कुठंतरी अंगठी काढून ठेवलेली असते आणि ते नाही सापडले तर कसं वाटते तुम्हाला? दुःख वाटते की नाही? मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करतो आणि सापडली की किती आनंद होते. आणि सापडणं गेली तर हे तर माहीत आहे की माझ्याच घरात आहे, पण सापडली नाही, याचं दुःख आहे की नाही? तसं आपल्याच जीवनामध्ये हे प्राप्त करण्याची संधी असून, अधिकार असून जर आपण हे प्राप्त केलं नाही तर असूनही दुःखच आहे की नाही? म्हणून आपल्याच घरातली वस्तू आहे, नीट लक्ष लावून ऐका. सत्संग कशासाठी ठेवलाय? आपल्याच घरातली वस्तू आहे, प्रकाशाच्या अभावी दिवा मावळून गेला, लाईट बंद होऊन गेली तर आपल्याच घरातली वस्तू पण आपणाला सापडत नाही. मग त्यासाठी काय करतो आपण उपाय? प्रकाश, उजेडाची सोय करतो की नाही? तसं आमच्या जीवनातलं काय कमी काय जास्ती समजून घेण्यासाठी सत्संग हे प्रकाश आहे, या उजेडाची गरज आहे आपल्याला. म्हणून आज हे प्रकाश आहे. आपण दिवा लावलेला आहे आपल्या शास्त्रीनगरमध्ये. शास्त्रीनगरच ना? माहीत नाही मला कसं काय नाव ठेवलं की शास्त्रीनगर. आज खरं तर शास्त्रीनगरचं नावाचं सार्थक झालंय, शास्त्राचं प्रमाण शास्त्रीनगरमध्ये चालू झालंय आज. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो
शास्त्री नगरचा अर्थ आहे की शास्त्र ज्याला समजते, शास्त्राचा आश्रय घेतात, शास्त्रानं सांगितल्यानुसार चालतात, त्या नगरीचं नाव. आज हे नावाचं सार्थक झालं. शास्त्रानं सांगितलंय कार्य अकार्य व्यवस्थित हो. कार्य काय, अकार्य काय, करायचं काय, न करायचं काय, हे कोण सांगते? शास्त्र सांगते. आणि त्याचा विचार करायला बसणं म्हणजे सत्संग आहे. आणि ते खरंच शास्त्री नगर या नावाला शोभलेलं आहे. असं आहे. सज्जन हो, आपला प्रत्येकाचा हक्क आहे. परमार्थामध्ये सगळे समान आहेत. कोणीही लहान नाही, कोणीही मोठं नाही. काही लोक म्हणतील की मग लहान मोठं नाही तर तुम्ही वरी कस काय बसलो? तर मी वरी याच्यासाठी बसलो की मी तुमचं लेकरू आहे. आणि लेकरू कधीही बापाच्या खांद्यावर बसल्यावर बापापेक्षा उंच होणारच. मग काय चुकलं काय लेकराचं? आणि खांद्यावर बसणारं लेकरू बापापेक्षा मोठं होऊ शकते का? मग तुमच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत का? नाही ना. म्हणून आपण सगळे समान आहोत. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की हे व्यवस्था आहे. तुम्हाला सर्वांना दिसावं म्हणून मी वरी बसलो. हे अधिकार म्हणून वरी बसलो का व्यवस्था म्हणून? वरी बसण्याचं कारण अधिकार नाही. वरी बसण्याचं कारण हे व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था तुमची व्यवस्था आहे, माझी नाही. तुम्हाला दिसावं ही व्यवस्था आहे. तिसरी गोष्ट सांगतो, मजेदार. इथं व्यापारी जास्त आहेत. यांना ते काय म्हणतात त्याला, तुला, तराजू, तराजूचं ज्ञान लई आहे इथं, आहे ना. सगळे व्यापारी आहे. बोदडी म्हणजे व्यापाऱ्यांचं गाव आहे. तर त्या तराजूमध्ये 2 भाग असतात. ते काय म्हणतात त्याला, पारड. ते 2 असतात. त्या एका पारड्यामध्ये वजन ठेवलेले असते, एका पारड्यामध्ये वस्तू धान्य वगैरे ठेवलेलं असतं. अथवा एकच वस्तू दोन्हीकडे जरी ठेवली तर जे कमी वजनाचं पारडं वरी राहते की खाली राहते? समजते तुम्हाला? कसं राहते? कमी असलेलं वजन आणि जास्त वजन असलेलं खाली असते. वजनदार खाली राहते आणि हलकं वरी राहते. समजलं असेल तुम्हाला मी काय सांगतो ते. आता आम्ही वरी आहो म्हणजे कसं आहे, तुमच्यापेक्षा हलक्या आहोत. वरी बसणं अवघड आहे महाराज, आहे की नाही? म्हणून असं कोणीही समजू नका की आपण लहान मोठे आहोत, आपण श्रेष्ठ कनिष्ठ आहोत, आपण उच्च नीच आहोत. अशी विकलांग मानसिकता, काय म्हणतात त्याला, रोगी मानसिकता आहे, बिमार मानसिकता आहे. ते काढून टाकण्याची आज काळाची गरज आहे. महिला मंडळी आणि पुरुष मंडळी या परमार्थामध्ये दोन्हीचा अधिकार समान आहे. लहान थोर कुठलाही भेद नाही. भेद मिटविण्यासाठी संतांनी काम केलं. जिथं कोणी जात नाही ना, कोणी तिथं पोचते संताची वाणी. आणि आता वेळ आहे आणीबाणी. धर्मावर संकट येत चाललेलं आहे. सर्वांनी सावधान होण्याची आता गरज आहे. संघटनाची गरज आहे. सर्वांना आपलं मानायचं नाही, आपले आहेतच हे समजायचं आहे. मानायचं काय? संतांनी सांगितलं, हे विश्वची माझे घर, सारं विश्व माझं घर आहे.
तर शास्त्री नगर कुठं आहे? विश्वातच असेल ना. मग या शास्त्री नगरचे माणसं कोणाच्या घरातले आहेत? संताच्या घरातले आहेत. संताचे आप्त आहेत. संताच्या परिवार आहे. आपण आपणाला कमी का समजायचं? आपण आपणाला हीन भावनेमध्ये का बरं ढाळायचं? कोणी कोणाला कमी समजू नका. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे, सुई का काम तलवार से नहीं होता. सुई का काम तलवार से नहीं होता. तलवार मोठी आहे की सुई? कपडे शिवायचं असेल तर काय पाहिजे? तलवार नाही काम करणार, तिथं सुईचंच काम आहे. म्हणून कपडे शिवायच्या जागी तलवारीपेक्षा श्रेष्ठ काय आहे? सुई आहे ना. तसं या समाजामध्ये लहान मोठे गरीब श्रीमंत हे जे घटक आहेत, हे जे वर्ग आहेत, हे प्रत्येक ज्याच्या त्याच्या कामामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. कमी कोणी नाही. लोखंड श्रेष्ठ आहे की सोनं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. काय म्हणणार तुम्ही? तुम्ही सोनच म्हणणार, मला पक्का माहित आहे. हे सोन्याचे लालची राहतात महिला मंडळी. सोनं खूप आवडते त्याला. काय माहीत त्याचा वास बी येईना, रस बी येईना, काहीच नाही. मी एक दिवशी त्याला सोनं दुकानात मला बोलवलं होतं, जाऊन बघलो, असं काहीच नाही, वास नाही, काहीच नाही. दाबून बघलो, रस बी निघणं. याचा काही उपयोगच नाही. एवढं याच्या मागं काय पडले असतील? चोर बी, महाराज बी, सगळेच टाकून दिले होते. त्याचं काही नाहीच, त्याचं काही मिळतच नाही. रस बी नाही, वास बी नाही. सोनं श्रेष्ठ आहे म्हणतो आपण. चला, लोखंडापेक्षा सोनं श्रेष्ठ आहे, किमती आहे. शेतामध्ये जेव्हा जेव्हा आपण उपकरण करतो काम करण्याचे, फास आहे, विळा आहे, त्याला काय म्हणतात, सब्बल काय म्हणतात, खुसा म्हणतात ना. हे जे उपकरण आपण बनवतो, हे सोनं श्रेष्ठ आहे. म्हणून जर सोन्याचे उपकरण केले तर शेत होईल. अरे लोखंड तर कधी कधी वाकून चाललंय, तर सोनं काय काम करेल शेतामध्ये? म्हणून शेताच्या ठिकाणी सोन्यापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे. आता काही लोकांनी सत्संग ऐकले, बायानं महाराजांना सांगितलंय, माय सोन्यापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे, म्हणून उद्या गळ्यामध्ये सगळं लोखंडाचंच घालतील तर नाही जमणार. गळ्यामध्ये सोनं श्रेष्ठ आहे, मळ्यामध्ये लोखंड श्रेष्ठ आहे. गळा आणि मळा हे दोन ठिकाण आहेत. त्याच्या त्याच्या ठिकाणी ते वस्तू तेवढीच. मग आता लहान कोण मोठी कोण? असं समाजामध्ये जसं श्रमिक आहेत, रोज मजुरी करणारे लोक आहेत, हे श्रेष्ठ की व्यापारी, मोठे माणसं, दुकानदार श्रेष्ठ? आता सांगा. कुठेही एकच न्याय लागू होते. जसं लोखंड आणि सोनं सांगितलं ना. समजा एखादी पोतं उचलायचं आहे, तिथं कोण श्रेष्ठ आहे, मालक की नौकर? आणि ते पोतं जर मालकानं उचलण्याचा प्रयत्न केला, आधीच कमरत गॅप आलेला, तिथं पोतं उचलायच्या जागी मालक बिलकुल कनिष्ठ आहे. कसा आहे? कनिष्ठ आहे. आणि माल आणणं, विकणं, विक्रय करणं, नफा घेणं, नोकराला पैसे देणं, खुर्चीवर बसणं, त्या ठिकाणी मालक श्रेष्ठ आहे. बाकी ठिकाणी नोकर श्रेष्ठ आहे. तर तेही श्रेष्ठ आहे, हेही श्रेष्ठ आहे. मग कनिष्ठ कसं काय समजतं आपण? कोणीही कुठेही कमी नाही. याला म्हणतात सामाजिक समरसता. काय म्हणतात त्याला? सामाजिक समरसता. घरामध्ये बाई श्रेष्ठ आहे, तर दारामध्ये पुरुष श्रेष्ठ आहे. कोणीही कनिष्ठ नाही, कोणी कमी नाही. ज्याच्या त्याच्या ठिकाणी तेवढेच आहेत.
हे समजून घेण्यासाठी, जसं आपला चेहरा समजून घेण्यासाठी आरशाची गरज आहे, पुन्हा सांगालो तसं हे समाजातले जे काही विषय आहेत आपलं जीवन समजून घेण्यासाठी सत्संग हे आरसा आहे. म्हणून आपण सगळे श्रेष्ठ आहोत. आपण सगळे देवाचे असल्यामुळे श्रेष्ठ आहोत. नाहीतर आपणाला कोण पुसत होतं? सगळ्यामध्ये चैतन्य आहे, आत्मा आहे, म्हणून सगळे श्रेष्ठ आहेत. तेवढेच श्रेष्ठ आहेत. एकाची सोयरीक झाली, 51 लाख रुपये हुंडा बोलला. 51 लाख. दुर्दैव असं, उद्या लग्न आहे, एकच दिवस लग्नाचा बाकी होता, एक दिवस पहिलेच त्याचा मृत्यू झाला. कोणाचा? नवरदेवाचा. तर जे हुंडा बोलणारे सोयरे होते ते पैसे घेऊन आले. किती बोलले होते? पण तेवढे आणले नाहीत. किती आणले? 1 रुपया. कशाला? कपाळाला लावायला. मग हे जे 51 लाख रुपये होती ते कोणाची होती किंमत? आता कळलं असेल ना? त्याच्यामध्ये जीवात्मा होता, परमात्मा होता, त्याची होती का याची होती? याची जर 51 लाख होती तर आता बी आणून द्यायचं ना त्याला. हे माणसाची किंमत नाही, आपण देवाचे आहोत म्हणून आपली किंमत आहे. हे विसरू नका कोणी. मायबाप आपणाला किंमत त्याच्यामुळे आहे, आपल्यामध्ये ते चैतन्य आहे, ते परमात्मा आहे. तैसे उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून आम्ही तुमची किंमत नाही करालो, तुमच्यामध्ये असणाऱ्या चैतन्य परमात्म्याची किंमत आम्ही करालो. अमूल्य असं चेतना आहे प्रत्येकामध्ये, त्याचं काही मोल करता येत नाही. ते स्त्रीमध्ये आहे, पुरुषामध्ये आहे, लहानात आहे, मोठ्यात आहे, चराचरामध्ये आहे, प्राणीमात्रामध्ये आहे, व्यापक आहे. त्याची किंमत आपल्याला करायची. म्हणून त्याला विसरू नये याच्यासाठी सत्संग आहे. मुख्यतः भगवंताचं स्मरण, आपण ज्याचे आहोत त्याचं स्मरण होण्यासाठी सत्संग आहे. सत्संग कशासाठी आहे मी सांगालो तुम्हाला. आज पहिला सत्संग आहे ना, तर कशासाठी आहे? एक, आज पहिला सत्संग असल्यामुळे 5-10 मिनिट वेळ जास्त घेईन मी, हरकत नाही ना? सगळ्यांची सहमती असेल तर हा चालते. जेवायला उशीर झाला तर चालते ना? हा. आपली किंमत नाही, त्याची किंमत आहे. एक बाई नथ केली होती भावानं, नाकामध्ये नथ राहते ना, ते नथ बनवली सोन्याची आणि ते नथ नाकात नथ घालून ते दळायला बसली बाई. गाणे म्हणू लागले, माझा भाऊ असा, माझा भाऊ तसा, नथ केली, भावाचं वर्णन करू लागले. नवरा ऐकत होता बाजूला बसून. 1 तास झालं ती दळाय बसली, सारखं भावाचंच वर्णन करू लागली. नवरा जवळ आला आणि तिला विचारला, काय ग, तू सारखं भावाचं वर्णन करतेस, तू का करतेस? माहित नाही का म्हणे, माझ्या भावानं नथ करून दिली म्हणून मी भावाचं वर्णन करते. त्यावेळेस नवऱ्यानं विचारलं, भावानं नथ केली एवढं वर्णन करतेस, देवानं नाक दिलं याचं कधीतरी याद केलीस तू? त्याला विसरून जाते माणूस. भावाची नथ आणि देवाचं नाक आहे ना दिलेलं. आता हे या दोन्हीपैकी कोण श्रेष्ठ आहे, भाऊ की देव? देव तिथं भाव. देव तिथं भाव असायचा, पण असं नाही, भाऊ तिथं भाव ठेवले म्हणून हे चुकलं. हरकत नाही, आपल्या भावाला चांगलं म्हणणं पाप नाही, परंतु
ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगज्जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. त्याचं गुण गाव, भावाचं काय गातीस, असं नवऱ्यानं सांगितलं. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. जेणे हा जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन. जगज्जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. त्याचं गुण गाण्यासाठी सत्संग आहे. आपण कोणाचंही गात बसतो. म्हणून प्रत्येकाने परमात्माला विसरून गेल्याबद्दल हे दुःख आलेलं आहे, याची जाणीव ठेवा आणि त्याचं स्मरण करण्यासाठी आपण इथं आलेले आहोत. त्याची किंमत करा. आणि आपले माणूस जन्माला आलेले सगळे तेवढेच श्रेष्ठ आहेत हे विसरू नका. काय काय सांगितलं, एक एक सूत्र ते ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वांनीच आपली हिंमत हारायची नाही, आपल्या आपणाला कमी समजायचं नाही, आपल्या आपणाला हीन दृष्टीनं बघायचं नाही. सज्जनो, तुम्हाला विनंती आहे की कोणतीही परिस्थितीमध्ये कधीही नकारात्मक विचार करू नका, सकारात्मक बना. प्रत्येक व्यक्तीतून, वस्तूतून, पदार्थातून सकारात्मक दृष्टिकोन जर पाहायचा असेल तर आपल्यासाठी काही ना काहीतरी चांगलं मिळल्याशिवाय राहत नाही, कशातून बी घ्या तुम्ही. म्हणून सकारात्मक बनण्यासाठी सत्संग आहे, नकारात्मक बनण्यासाठी संसार आहे आणि सकारात्मक बनण्यासाठी सत्संग आहे. संसार माणसाला नकारात्मक करीत राहते, कारण मनासारखं कधी होतच नाही. पण माणूस कधी कधी हरून जाते, दिलगीर होऊन जाते, निराश होऊन जाते, हताश होऊन जाते की नाही आता आपण वाचून काही फायदा नाही. इथपर्यंत त्या वेळेस त्या माणसाला सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर काय करावं? सत्संग करा. कितीही पडलेली मानसिकता असेल तर एक ऊर्जा मिळते, एक ताकद मिळते, एक शक्ती मिळते माणसाला. आणि कोण्याही परिस्थितीतून चांगलं जीवन जगू शकते, खात्रीनं जगू शकते. सत्संगची महिमा आहे. कित्येक लोक सत्संगमुळे आत्महत्या करायला प्रवृत्त झालेले लोक आज हजारो लोकांचं जीवन बनलेत. ते जे स्वतः मरायला तयार झाले होते असे माणसं हजारो लोकांचं जीवन बनलेले आहेत. कशामुळे? सत्संगामुळे. एवढी सत्संगाची महिमा आहे. रात्रभर सांगलं तर सरणार नाही सत्संग म्हणजे काय. तर हे प्रत्येक माणसाला सकारात्मक बनायची गरज आहे. असल्या महागाईच्या काळामध्ये सगळी धांदलघाई, विकृत झालेलं हे कार्य, जिकडे तिकडे माणसं स्वार्थी होऊन गेले, कोण कोणाला विचारत नाही, कोणी कोणापर्यंत पोहोचत नाही, कोणी कोणाला आपलं म्हणत नाही, म्हणून माणूस निराश होत चाललेला आहे. त्याच्यामुळे संघटन राहत नाही. परिस्थितीच्या नावानं विभाजन, गट पाडले गेले. परिस्थिती श्रीमंत असेल तरच आपलं आपल्या बरोबरीच आहे. कुठं जातीच्या नावानं जातीगत विभाजन, परिस्थितीगत विभाजन, कुठं कुठं धर्माच्या नावानं विभाजन. किती विभाजन करावं? जोपर्यंत विभाजन बंद होत नाही तोपर्यंत खरं भजन आपल्याकडून होत नाही. हे सूत्र ध्यान ठेवा. ज्याला भजन साधायचं असेल त्यानं पहिलं आपल्या जीवनातून विभाजन बंद करायला पाहिजे. आणि महापुरुषांचं हेच सांगणं आहे आणि हीच विचारधारा आहे महापुरुषांची. हे विश्वची माझे घर म्हणण्यामध्ये विभाजन आहे का भजन आहे? हे भजन आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. जातीच्या नावानं विभाजन, आपले नाहीत, आपले नाहीत, हे आपल्या आपण पायावर दगड मारल्यासारखं आहे.
राष्ट्राची ताकद आपण तोडल्यासारखं आहे. आपल्या देशाचं, संस्कृतीचं आपण अपमान केल्यासारखं आहे. म्हणून कोणत्याही बाबतीमध्ये विभाजन करण्याचा विचार करणं हेच भजनाची अडचण आहे. त्याच्या जीवनात कधीच भजन होत नाही. विभाजन गेला असेल तर भजन झालं. एक भजन आहे, बोरी आदत सुधारलो, बस भजन हो गया, वाणी का स्वर सुधार लो, बस भजन हो गया. आपण कधीही बोलत असताना गाणारे लोक जसं स्वर लावतात, हे गाण्याचा स्वर सुधारलेला आहे. परंतु बोलण्यामध्ये जर टोचून बोलत असेल, दुखून बोलत असेल, कोणाचे मन तुटून जात असतील, संसार उद्ध्वस्त होत असतील बोलण्यामुळे, तर त्याच्या बोलण्यामध्ये स्वर लागला नाही. हे अपस्वर बोलणं आहे. कसलं बोलणं आहे? अपस्वर बोलणं आहे. नुसतं गाणंच स्वरात नसतंय गुरुजी, बोलणं देखील स्वर लागायला पाहिजे. आणि बोलण्यातला स्वर म्हणजे ज्याच्या बोलण्यातून ईश्वराची ओळख होते, ते बोलणं स्वरातलं बोलणं आहे. त्याच्या बोलण्यातून ईश्वराची ओळख होऊ शकते, ते बोलणं स्वरात बोलणं आहे. ते शब्द स्वरातले आहेत. भले ते दुसरीला बोलो की तिसरीला बोलो, कोण्याही पट्टीवर बोलो, त्याच्या मागचा आशय काय आहे, उद्देश काय आहे, ज्याच्या बोलण्यातून ईश्वर प्राप्ती आहे, तेच स्वरातलं बोलणं आहे. म्हणून गाण्यापेक्षा बोलण्याच्या स्वरावर अधिक ध्यान द्या. कारण गाणं सर्वांना येत नाही, पण बोलणं मात्र सर्वांना येते. तुम्हालाही बोलायचं आहे, परिवारात तरी बोलणार, गावात तरी बोलणार, समाजात तरी बोलणार. तुम्ही कधीही आपण बोलत असताना ध्यान द्या की आपल्या बोलण्याचा तोल तर चालला नाही ना. फक्त बोलण्यामुळे मार खावा लागते, फक्त बोलण्यामुळे संसार उद्ध्वस्त होते, फक्त बोलण्यामुळे समाज विभाजन होते, फक्त बोलण्यामुळेच साऱ्या देशाचं वाटोळ होऊ शकते, बोलण्यामुळेच महाभारत होऊ शकते. झालं की नाही? बोलणं साधं नाही, सोपं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आज सत्संगमध्ये एकच घेऊन जा की बोलण्यामध्ये स्वरात बोलत जा. स्वरात म्हणजे असं स्वर लावून बोलायचं नाही. स्वरात बोलणं म्हणजे बिनचूक बोलणं, सगळ्याच्या हिताचं बोलणं, सर्वभूत हिते रतः, सगळ्यांच्या हिताचं ज्याच्या बोलण्यामध्ये आशय आहे ते बोलणं स्वरातलं बोलणं आहे. सगळ्यात जास्त हे जिभेला सांभाळा महिला मंडळी. एक गोष्ट सांगतो आणि आपलं पुढे जाऊ. आपण जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही भिवू नका. दोघं नवरा बायकोचं भांडण व्हायचं. रोज गावात काम करून घरी आला की मार द्यायचा. कोणाला? बायकोला. रोज एकच धंदा त्याचा. तिथून येता येता शिव्या देत यायचा आणि जवळ आलं की ठोकायचा. असं रोजच मारून मारून ती बाई रोड होऊन गेली. किती रोड झाली तर त्याला प्रमाण सांगायचं असलं तर मजासारखी, दुसरं कोणाच सांग, एवढी रोड झाली. मार खाऊन मार खाऊन मार खाऊन, जेवण जाईना, जेवणा, रुसून बसते, आपल्यावर अन्याय करून घ्यायले, मार खायले. एक दिवस एक साधू आला दारामध्ये, भिक्षान देही म्हणून. त्या महाराजाला बघली बाईनं आणि बाहेर आली भिक्षा घेऊन. महाराज, तुम्हाला भिक्षा वाढते, पण मला एक सांगा ना म्हणे, तुम्ही महाराज आहो. आजकाल बायाला महाराज आला ना की ते काय सांगल. परवा एका गावामध्ये असंच झालं, आपल्याच महाराष्ट्रामध्येच. कोणीतरी एक साधू आला दारामध्ये, ऐकून घ्या महिला मंडळी. आला आणि त्या बाईला काहीतरी सांगितलं, तुला शांती करावं लागते, नवग्रह असे आहेत, शनी तुझा तसा आहे, तुझं बरं होणार नाही, असं तसं म्हणलं.
दक्षिणा काढायसाठी ते म्हणून निघून गेल्या गेल्या त्या बाईला पक्षवात आला. तिचं हृदय थांबून गेलं, घाबरून गेली ती बाई. किती बाया हलक्या मनाच्या राहतात. कोणीतरी सांगलं म्हणजे बस तेच खरं आहे. असं कधी घाबरू नका कोणी साधू आला तर, त्या भामट्या लोकांचं ऐकून. ते महाराज आले. मग त्या बाईने सांगितले की महाराज तुम्ही महाराज आहात, तुमच्याकडे औषधं राहतात म्हणा. ते म्हणले राहतात की बाई. त्यानं तेच वाट बघला. मग माझा नवरा मारू नये असं औषध आहे का काही? महाराजांनी सांगितलं बाई औषध देतो पण आधी रोग तर तपासावं लागेल ना. बघू तुझी नाडी. हात धरले तिचा, नाडी बघितले. बस म्हणले. कसं कसं होतंय भांडण, जरा लक्षणं बी विचारावं लागते ना डॉक्टरला. कसं कसं होतंय, काय काय कसं कसं होतंय भांडण? काही नाही म्हणे, त्याने तिकून येतात बाहेरून आणि मी घरातून बाहेर निघते. माईला म्हणून शिवाय देतात. मग तू काय म्हणतेस? तुला माई नाही का म्हणते मी. मग हे कळालं त्याला, रोग कळाला की मार का खाते. बोलण्या प्रत्येक शब्दाला उलटा जवाब देते, हे महाराजांना रोग कळाला. आता औषध द्यायचं कळते. आता ठीक आहे म्हणले, आता औषध मला समजलं, रोग समजला, औषध आणतो म्हणले 1 मिनिटामध्ये. थांब. गावाच्या बाहेर गेले. कुठून तरी असे ते कोपाटी लावून राहते ना याचे फराळ वगैरे तोडून आणलेले, त्याचे ते काटूक एवढं एवढं तोडून आणले. कांडी ते कागदात गुंडाळून आणले. तिला म्हणले हा बघ हे औषध आहे, कोणाला सांगू नको, तुम्ही बी कोणाला सांगू नका, ते औषध आहे म्हणे. आणि हे असं तोंडात ठेवायचं. नवरा बाहेरून आला की तोंडात ठेवायचं. पण एक शर्त आहे, हे कोरडं ठेवायचं मत नाही. तोंड भरून पाणी घ्यायचं आणि हे काडी तोंडात ठेवायची. आणि पाणी गळून गेलं की जाळ होते भक्कून. बाईने म्हणली ठीक आहे. मग तिथून त्याचा आवाज आला की पाणी घेतले. त्यानं रोजच्या सारखं शिव्या द्यायला सुरू केलं. आता काय झालं, हिला उलट बोलता येणं गेलं. तोंडात काडी असल्या, शिव्या दिलं आपल्याच हातानं दुर्डीतली भाकर खाल्लं, घेतलं, निघून गेलं. ते गेल्यावर ते काडी काढली, म्हणली पाया पडली त्या काडीच्या. काय औषध आहे माय, काय गुन्हा आला. खरंच असं औषध आतापर्यंत बकळ महाराज बघितले, असला महाराज कोणीच नाही. त्या काडीच्या पाया पडू देवाऱ्यावर नेऊन ठेवली, त्याला हळद कुकू लावून पूजा केली. महिला मंडळी तुम्ही सांगा, गुण काडीमध्ये होतं का? कशात होता? मार खायचा गुण कशात होता? हे औषध तुम्हाला भेटू शकते. असे 3 दिवस झाल्यानंतर त्याचे विचार बदलले. त्याने जवळ आलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याने लावून या हात. बस सांगितली चिंता करू नको म्हणलं. चिंता तुला कोणता देव पावला की माहित नाही, आणि मी उगच मारलो तुला रोज, आता मला माफ कर. म्हणेल ते साडी घेऊन देतो, म्हणेल ते दागिने आणून देतो, होईल तेवढं करत जायला, मरमर करू नको. म्हणून तिच्यावर दया केली. एवढा गुण कशात आहे? जिभेवर संयम जो करू शकतो तो जगावर नियंत्रण ठेवू शकतो. जिभेवर संयम करा. जिभेमध्ये एवढी ताकद आहे. मी कशासाठी सांगत होतो हे ध्यान ठेवा. फक्त दृष्टांत ध्यान ठेवू नका, सिद्धांत घ्या. हे आपल्या जिभेसाठी सांगालो मी. माणसाकडे हे सांभाळणं फार कठीण आहे. म्हणून संसारामध्ये हे सगळ्या भानगडी जिभेमुळेच होतात. शब्द हा बहुसार उपकाराचे राशी. शब्द असे आहेत की काही उपकार बी करतात, आणि शब्द असे आहेत की काही विध्वंस करतात. शब्दामध्ये एवढी ताकद आहे. तर वाणीवर संयम ठेवणं हे सत्संगमध्येच आपल्याला शिकायला मिळते. हरिनाम ज्याच्या जिभेला जास्त घेण्याची सवय लागली
त्याची जीभ आपोआप संयमित होऊन जाते. संयम कसा करायचा? तिला रिकामी ठेवायचं नाही, नेहमी नामस्मरण करा. कोणी म्हणेल की कोणतं नाम तुम्हाला जे आवडते ते नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असेल विठ्ठल विठ्ठल म्हणा, दत्त 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 म्हणायचं असेल तेच. जिभेला काम लावा, तुम्ही त्या नामाचा छंद लावा. ज्याला जे गोविंद म्हणायचं असेल, जगदंबा म्हणायचं असेल, हनुमान हनुमान म्हणायचं असेल, ज्याला जे म्हणायचं असेल त्यांनी ते नाव घ्यायचं. त्याच्यामध्ये काही शंका नाही. कोण्याही नामामध्ये जिभेला गुंतवून ठेवा, तुम्हाला नक्कीच संयम होईल जिभेवर. आणि तुम्ही नक्कीच, तुम्ही जीभ जिंकली की परिवार जिंकला जाईल. परिवार जिंकला की गावातले लोक तुम्हाला मानतील. हे लोक म्हणतात की महाराज आम्ही सांगून बघता हो गावामध्ये, पण ऐकच ना कोणी. तुझी जीभ तुलाच ऐक ना, लोक कशाला ऐकते? आधी बोलायलाच शिक बाबा, है ना? तर हे सगळी आपली चूक दुरुस्त करून घ्या. जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये भौतिक विकास आणि आध्यात्मिक विकास करणं गरजेचं आहे. जाता जाता सूचना आहे तुम्हाला की खूप सुंदर अजून एक बार प्रसन्नता व्यक्त करतो इथल्या तरुणांसाठी. मी साधुवाद देतो व्यासपीठावरून की खरंच करावं तेवढं कौतुक तुमचं कमी आहे. कसं वाटायलंय आज इथं? स्वर्ग